अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबारा आहे. कोण तुकोबारा आहे? जाडोनी संसार बैसले अंगणी ती तुकोबारा आहे. कोण तुकोबारा आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबारा आहे. आणि ती तुकोबारा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवताय भैया कर्म करत असताना सावधगिरी न करा, नाही तर भोगा भोगावाच लागणार आहे. कारण कर्म कधीच साथ सोडत नाही. चालत असताना जशी सावली साथ सोडत नाही ना, त्या युक्तीप्रमाणे चालत असताना सावली जशी साथ सोडत नाही तसं कर्म आपली साथ सोडत नाही. म्हणून कर्म करत असताना सावधगिरी न करा. जसं फॉर एक्झाम्पल दर्या खोऱ्यांमध्ये उभे राहिल्याच्या नंतर बोलू नका मायबाप, ए दादा बोलू नका रे भाऊ. दर्या खोऱ्यांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर तुम्ही आवाज द्या राधे, तर दर्या खोऱ्या तुम्हाला 2-3 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. दर्या खोऱ्यांमध्ये उभे राहा आणि तिथं आवाज द्या राम, तर दर्या खोऱ्यात तुम्हाला 4 वेळेस म्हणतील राम राम राम. नाही का? नाही का? नाही का? तुम्ही 1 वेळेस बोलतात, दर्या खोऱ्या तुम्हाला 3 वेळेस रिप्लाय देतात. 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस रिप्लाय देतात. तुम्ही जे बोलताय ना ते रिटर्न 4 वेळेस येतंय. बरोबर आहे ना माया? हो बरोबर आहे ना? हो. दर्या खोऱ्यांमध्ये आवाज दिला ना राधे, दर्या खोऱ्या 2-3 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. म्हणा तुम्ही दर्या खोऱ्यांमध्ये उभं राहून राम, दर्या खोऱ्या आपल्याला रिप्लाय देतात राम राम राम. जे बोललात ते 4 पटीनं आलं. बरोबर आहे ना? पण दर्या खोऱ्याच मग उभं राही ना आवाज द्या नीच. मग दर्या खोऱ्या काय म्हणतो? अरे म्हणा सोनचिड, वा म्हणा भाऊ, ये रे म्हणा दादा, असं म्हणतस का? मग दर्या खोऱ्या काय म्हणतात? तुम्ही जर आवाज दिला नीच, दर्या खोऱ्या तर म्हणतो तूच रे नीच नीच नीच. तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. अजून दुसरं उदाहरण सांगतो. तुम्ही सगळे शेतकरी असाल, गहू पेरणी करायला गेलात. तुम्ही आता गहू पेरणी करायला गेलात. गहू किती किलोची बॅग असते हो पेरणी करायची? किती? 30 किलोची, 25 किलोची बॅग असते. समजा 30 किलोची बॅग आहे. 20-30 किलोची बॅग तुम्ही पेरणीसाठी गेलात. पैर आले लय जाताना फक्त 20 किलोनी किंवा 30 किलोनी बॅग लय घ्या तुम्ही. पण जवळ कापिसनी गहू काढत असतो कितला लयतस? 15 किलो. जर पेरणी करत असताना तुम्ही 25 किलो 30 किलोची बॅग पेरणी करतात, मोटरसायकलवर घेऊन जातात, पण तिकडनं आणताना ट्रॅक्टर भरून आणतात. बरोबर आहे ना? जसं गहू पेरताना तुम्ही 25 किलोची बॅग पेरली पण आणताना क्विंटलच्या हिशोबानं आणतात, तसं कर्म करत असताना सावधगिरी न करा, नाही तर 4 पटीनं आपल्याला भोगावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल कर्म करत असताना सावधगिरी न करावं, नाहीतर भोगावं लागते. नाही का? प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला त्रास देताना सुद्धा तितकाच त्रास द्यायचा. दुसऱ्याला त्रास देताना सुद्धा तितकाच त्रास द्या की जितका आपण स्वतःसाठी सहन करू शकतो, नाहीतर 4 पटीनं आपल्याला भोगावं. दादा शिट्टी अजिबात नका येऊ दे. माले ना पहिला पहिल्या शिट्टीस ना चिट्टीस ना पुरा राग आहे. कारण त्या दाखल पण पाहिजे, ऐकी बी राहीन वाचे बी राहीन, मनीषीन दोन्ही नाही यायला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल केले कर्मा झाले तेच भोग आले, उपजले मेले ऐसे किती. गोड प्रमाण घेतलं महाराजांनी. फक्त आता प्रमाण घेताना सिंगल घ्यायचं. एकच जण ना मागे 8 जण म्हणलेत जा. तुम्ही जर चाली बदलावाल घ्या ते कीर्तन नाही व्हावं. मग तुम्हाला मटेरियल मला माहितीच आहे. मुद्दानं मला अभंग सोडवायचा आहे, कारण आज बरीच मंडळी आलेली चिंतन ऐकण्यासाठी. मला चिंतन मांडायचं आहे. पण पहिले तर मी सगळ्या महिला मातांना पहिलं माझा संदेश आहे मायाव, आपला गावमा जर कीर्तन राहिनं ते पहिलेच करते. पोरसले सांगू भाऊ गावमा कीर्तन आहे, कीर्तन ऐकायला जाणं पडीन रे. कीर्तनकार कोणी का रायना, कोणता का कीर्तनकार रायना, रवी किरण महाराज राहो का 10 वर्ष ना पोऱ्या राहो का 90 वर्ष ना म्हातारा राहो,
पण कीर्तन ऐकायला जाणं पडी आई बट्या मायाशनी पोरसले सांगायला पाहिजे. आणि आई सांगा नंतर मग त्याला सांगू देख रे कीर्तन मा बस ना ते बर कीर्तन माई उठजो नको. बाकी ना कीर्तनकार सैन करले तर तो उजी नीचे रे असं बी करते पोरले सांग देऊ. आणि तुमले सांगच बहिणी सोन तुमनावर सर्व टिकेल शे. आता फक्त आता 20 दिवस बाकी आहेत, 20-21 दिवस. राजे छत्रपती शिवरायांची जयंती येते. राजे छत्रपती शिवराय घडले ना तर त्याच्या अगोदर आपल्याला आठवण करावी लागते ती जिजाऊ मासाहेबांची. कारण राजे घडले ना तर त्याचं मेन श्रेय जातं ते आपल्या मासाहेबांना, जिजाऊ मासाहेबांना. कारण मासाहेबांचे संस्कार होते म्हणून राजे छत्रपती शिवराय जन्माला आले. हो आजही राजे छत्रपती शिवराय जन्माला येतील पर त्याच्यासाठी गरज आहे ती जिजाऊ मासाहेबांची. विठ्ठल विठ्ठल. या पोरेस ना आत्मा काही काही माया पोरे जन्माला उन्हात का तवच पाहिजे मोबाईल दी देतीस. तो खात नाही ना आपण सांगत आहे त्यानं आत्मा ते पाहिजे मोबाईल नाही ना मारा त्याला मोबाईलने सवय पडी गई तो खात नाही ना. मग त्यानं आत्मा मोबाईल दकजने मग खासते 9-10 वर्ष न 9-10 महिना पोरग त्याला पहिला पाहिजे मोबाईलने सवय पाडीने माय. मग तो आता स्वतःनं गाडं बैल वगे चाला फिरायला लाग गया त्याला मोबाईलने सवय पडी गई. तुम्ही त्याला कीर्तन मा जरी लईनात ना बहिणी सोन तुम्हाला पोऱ्या बोल राय ना तुम्हाला भाऊ बोल रहा ना बटास ना पाय पडी जाहीर माफी मागेन सांग रायनो. तुम्ही त्या मोबाईल दखाडामा टीव्ही दखाडामा पोरी इथला बिगडी घ्यात ना त्या टीव्हीने सिरियला दक्तशने मधमा जाहिराती येतीस त्या का बट्या चांगल्या राहतीस का. काही जाहिराती इथल्या बोगस राहतीस ना अर्धाला कपडा सोर राहतीस त्यातले दाखल पण पाहिजे त्या उघडा नागडा चित्रा दकान सवय पडदास ना असा जाकेल जुकेल भाऊ पट्टत नाही त्या चालू कीर्तन मा उठीन निघ जातस. हा त्यासले सवय पाडा आई आपली संस्कृती आहे बुवा असं. हा थोडं मला बोलणं जडच राहत बुवा पण मी सत्यता मांडाला अजिबात घाबरत नाही. आपलं बोलणं खरं रास रोकडा काम आहे आपलं कार्टून खिचडीन लई मन बोगणं. या अभंगातून तुकोबाराय सांगतात भैया कर्म करत असताना सावधगिरीनं करा नाही तर भोगावं लागणार आहे. कारण काही लोक म्हणतोय सगळेच त्या यादीत बसतील असं नाही. काही लोक दुसऱ्यावर अन्याय अत्याचार करत असताना एवढा करतात की ते कधी विसरतात भगवंताला कदाचित की हे मला भोगावं लागणार आहे. हे स्वतः विसरतात की मी कोणाचा तरी वाईट करतोय ना हे भगवंत पाहतोय. आणि काही लोकांना गैरसमज नसतो. आपण घरमापटीशी कोणीतरी निंदा कराय नो ताई कोणलेच माहित नाही शे पण येडा अवतुना गैरसमज आहे. कारण तुम्ही नजर करावे. नजर अगर खराब असेल तर भगवंत थोडी ना दिसणार आहे. पण भूतलावर अशी कोणती जागा नाही की तिथं जगाचा मालक दिसत नाही. अशी भूतलावर जागा नाही आहे. म्हणून कोणतंही काम करत असताना कोणाचं चांगलं करत असताना किंवा वाईट करत असताना लक्षपूर्वक तुम्ही जर चांगलं केलं तर 4 पटीनं चांगलं भेटतं आणि वाईट केलं तर 4 पटीनं वाईट भोगावं लागतं. कारण जो माली फुल वेचत आहे ना जो माडी फुलं विकतो ना त्याच्या हातात पण सुगंध राहून जातो. कळतंय का माझं म्हणणं. फुलं विकतो ना त्याच्या हातात सुद्धा सुगंध राहून जातो. पण त्याऐवजी दुसरं काय विकणारा राहीना तर त्यानं आत्मा आता न वाशेस भारी परफ्यूम न वाशेस. मग जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. बरोबर आहे ना. म्हणून कर्म करत असताना सावधगिरीनं. तुम्ही म्हणसान महाराज तुम्ही कर्म 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 सांगतात मग असं याचं काही तुम्हाला उदाहरण देता येईल का किरण दादा साहेब. काही उदाहरण देता येईल का. तर ऐका. एका कसाच्या हातून गाय सुटली काय सैरा वैरा धावत होती. लक्षपूर्वक ऐका. एका कसाच्या हातून गाय सुटली गाय सैरा वैरा धावती. आता कसाच्या हाती गाय लागत नाही. गाय अशा नदीच्या काठीनं पडत होती. एक ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होता. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे कसाई दादानं बघितलं ना आवाज दिला का हो ब्राह्मण दादा ऐका ना. ती गाय पडतीया मला सापडत नाही गाय घावत नाही. माझं एक काम करावं ती गाय तेवढी धरून द्या ना. ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करत होते. स्नान करता करता उठले. कसाई दादाचा आवाज ऐकून आणि स्नान करता करता उठले. गायच्या समोर गेले. दोघं हात आडवे केले. हात आडवे केल्याच्या नंतर गाय जागीच थांबली. थांबल्याच्या नंतर कसाई दादानं यावं गायला धरावं. धरल्याच्या नंतर काय केलं असन खूप काही सांगायची गरज नाही. बरोबर आहे ना. काय केलं असन कापली असन आणि खाल्ली असन. बरोबर आहे ना. हो गायला कापली आणि खाल्ली. आता चला पुढे.
एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि बघितल्याच्या नंतर वारकरी बाबाला म्हणावं, बाबा कुणाका चाललात? काय नाही लेकी वारीला चाललोय बाबा. वारीला चाललात? म्हणले हो बाई. बाबा असं करे ना, माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी म्हणतो, लेकी पंक्तीत पण जेवायचं, त्या घरी पण जेवायचं, तुझ्या घरीच येतो म्हणले लेकी जेवायला. वारकरी बाबाला जेवण करण्यात टाकलेला. पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबाला झोपण्यासाठी आसन टाकलेलं आहे. मागच्या रूम मध्ये दोघं नवरा बायको झोपल्या इथं. मागच्या रूम मध्ये दोघं नवरा बायको झोपलेत आणि पुढच्या रूम मध्ये वारकरी बाबा झोपल्या इथं. ऐन मध्यरात्री बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. लक्षपूर्वक ऐका. दृष्टांत हा साधू संतांचा आहे. मी फेक अजिबात सांगत नाही या, कारण मी पुराव्याशिवाय कोणतंच बोलत नाही. हो, पुरावा असला तर बोलायचं, बिनपुराव्याचं बोलायचं नाही. कारण बिनपुरावानं बोलणं का माणूस फशी जास. आमना बाबाच पण पुरावा होता मनीषे गणत लोकेशने विरोध करा, पण जिरी गई विरोध करणारच नाही. पुरावाशिवाय बोलणे नाही. हा दृष्टांत संतांचा. वारकरी बाबाच्याकडे बाई गेली. बाई सांगते, बाबा माझी इच्छा पूर्ण करा ना. वारकरी बाबा म्हणतात, बाई तुम्हाला जेवायला घरी आणलं तोवर वाटत होतं बाई काय संस्कारी. मला झोपायला जागा दिली तोवर वाटत होतं बाई काय पारमार्थी का. बरं तुझ्या मनामध्ये असली घाणरडी विचारायचं म्हणले. बाई असली घाणरडी कामं आम्ही करत नाही, कारण आम्ही वैष्णव आहोत, आम्ही वारकरी आहोत, आम्ही माळकरी आहोत, आम्ही टाळकरी आहोत. आम्ही असली घाणरडी कामं करत नाही. ईश्वर बाबांनी गोड प्रमाण घेतलं. दामणगावकर, जाई व तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. वारकरी बाबांना सांगितलं, बाई तू मला जेवणाला आणलं तोवर वाटत होतं बाई काय पारमार्थी का. झोपायला जागा दिली वाटत होतं काय संस्कारी. पर तुझ्या मनामध्ये असली घाणरडी विचार आहे. पर बाई तुला सांगू का, मी वारकरी मी असली घाणरडी कामं करत नाही. आणि खरं तर वारकऱ्यांना आमच्या तुकोबारायांची शिकवण आहे. जर वारकरी असेल, माळकरी असेल, वैष्णव असेल, टाळकरी असेल तर त्याच्या मनामध्ये परस्त्री बद्दल कधीच वाईट विचार आला नाही पाहिजे. आमच्या तुकोबारायांचं मत आहे. कारण आमच्या तुकोबारायांची शिकवण आहे. आमच्या महाराजांनी सांगितलं, जाई व तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. तैसे नव्हे, आमच्यासाठी तुम्ही आमच्या माया आहेत, आमच्या बहिणी आहे. हे आमच्या तुकोबारायांची शिकवण आहे. दादा थोडं सगळ्या वारकऱ्यांची कदाचित, हो कदाचित 100 मधनं 1-2% वारकऱ्याला जर राग आला तर सगळ्यांची जाहीर माफी मागतो. पण गड्यात जर माडा स्वतःला वारकरी म्हणत असेल, स्वतःला टाळकरी म्हणत असेल, स्वतःला वैष्णव म्हणत असेल आणि परस्त्रीला जर वाईट नजरेनं बघत असेल तर तो खानदानी माळकरीच नाही, त्याच्या रक्तात भेसळ असली पाहिजे. कारण खानदानी माळकरी कधीच परस्त्रीला वाईट नजरेनं बघत नाही. कारण आमच्या संतांची शिकवण जाई व तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. अजिबात नाही. परस्त्री आमच्यासाठी आमची माय, आमची बहीणचा. अजून सांगू का, काही लोकांची मानसिकता अशी असते. काही म्हणतोय बरं, पहिले म्हणा शब्दावर ध्यान दिसणेच ऐका ना. काही लोके साधू कोणले म्हणतात, साधू कोणले म्हणतात, ज्यासने लग्न करत नाही त्या. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. ज्यासने लग्न करत नाही त्या रॉंग आहे बरं. बाकीसले भेटण्यात नाही म्हणून राय जायला शेत. कोणताच कामे सोडत नाही त्या, नुसता नावले साधू शेतच. साधूची सुद्धा व्याख्या मोठ्या वक्त्याच्या मुखातून ऐकली. साधू कसा असला पाहिजे, चित्रेची देखोनी कामी ना काम उपजे याची आमना, तो संन्यासी नव्हे जाना ऐक बापा नरोत्तम. विठ्ठल विठ्ठल. साधू आणि संन्यासी सुद्धा तोच असला पाहिजे. चित्रातली बाई बघून सुद्धा त्याच्या मनामध्ये वासना निर्माण नाही झाली पाहिजे, तो खानदानी साधू. आणि जर तुम्ही विवाहित आहात,
जर विवाहित आहात आणि तुम्ही पत्नीशी एकनिष्ठ आहात, तुमच्यापेक्षा मोठा साधू जगात कोणी नसेल. विठ्ठल विठ्ठल. वारकरी बाबा सांगत होता, बाई असती घाणेरडी कामं आम्ही करत नाही. बाई म्हणते, वारकरी बाबा तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. वारकरी म्हणतो, अजिबात नाही. वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. वारकरी बाबाच्या मुखातून वाक्य निघालं, काय बाई आहेस? अगं तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आलीच कस काय? बाई म्हणते, वारकरी बाबा तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय? नवरा झोपलेला मागच्या रूम मध्ये. बाईनं कुऱ्हाड काढली आणि नवऱ्याच्या डोक्यातच टाकली. नवऱ्याला झोपेतच ठार मारलं. नवऱ्याची खांडच केली बाईनं. आता वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा आपल्याला आडवं येणारं घरात कोणीच नाहीये, आता माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्यासारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे? म्हणले, बाई असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. वारकरी म्हणतो, घाणेरडी कामं करत नाही. आणि बाई म्हणते, माझी इच्छा पूर्ण होत नाही. बाई म्हणते, बाई ग आता का नवराही मेला म्हणून वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करावं? आता तू नवरा तर मेला, मग आता काहीतरी थैमान गाजवावं लागेल. बाईनं आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांजी वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली. गावातील लोक विचारायला लागली, बेटा काय झालं? एवढ्या रात्री आवाज काहून द्यायलीस? बाबा ओ काका, या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. माझा नवरा मला वाचवायला आला, तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारले या वारकऱ्यानं. खरं होतं का माहितीये? खरं होतं का? किती खोटा आळ आहे, किती खोटा आळ आहे. पण तुम्हाला सांगतो, माणूस कितीही प्रामाणिक असला त्याच्यावर खोटा आळ येऊ शकतो. चांगल्या माणसावर सुद्धा खोटा आळ येऊ शकतो. जसं की स्वतः ब्रह्मांडाचा धनी कृष्ण भगवंत, त्याच्यावर समंतक मणी चोरण्याचा आड आला होता. तो पण खोटाच होता, पण प्रसंगानं खरा वाटत होता. जसं मी आता तुम्हाला सांगेल, बऱ्याच ठिकाणी असं होतं की चांगला माणूस फसतो. एखादा माणूस चांगला रास, पण एखाद्या ठिकाणी एखाद्या बाईने खोटा आड घ्यावा आणि चांगल्या माणसाला बदनाम करावं, असं पण होतं. बरं, अजून सांगतो, खोटा आड कधी येतो? तुम्ही शेतकरी आहात, आपला गावमा त्या गाई बैल चालतस ना, गाय चालस ना, गाय बैल ज्या पण जनावरे चालतस ना, त्याच ना चालेल ना. त्या गारामा पायनी खुरी उमटेल रास, पायनी खुरी उमटेल रास, त्या खुरीमा त्या ठसा उमटेल रास. त्यांना मग जर पाणी साचेल राहिना ना, त्या ठसामा पाणी जर साचेल राहिना, जमावेल राहिना, त्या जमावेल पाणीमा जर का तुम्ही चंद्रानं दर्शन करली ना, तुम्ही कितला बी खरा राहणार नाही, प्रामाणिक राहणार, तरी सुद्धा तुम्हावर आड येऊ शकत, असं शास्त्र सांगत. विठ्ठल विठ्ठल.